देश एड्स मुक्त करण्यात युवकांची जबाबदारी महत्त्वाची असून युवकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच समाजाला एड्स मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांनी केले। 15 ऑगस्ट या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स नियंत्रण रोटरी क्लब ऑफ होरायझन जवळ ग्रुप ऑफ इंडस्ट्री कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली। आज आपण जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक दिशा युनिट सिटी हॉस्पिटल तर्फे तसेच रोटरी क्लब ऑफ असोसिएशन यांच्यातर्फे रेड रन आयोजित केलेला आहे। तर जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी त्यांना आवाहन करतो। तसेच आज आपण नशामुक्त अभियान याची पण शपथ घेणार आहोत। तर आरोग्य धनसंपदा आरोग्य हे खरं धन आहे आणि युवा पिढी जी आहे हे देशाचं पुढे नेणारी आहे, ती सर्वांची संपत्ती देशाला पुढे घेऊन जाऊ शकते। तर सर्वांनी नशामुक्त अभियानाची आज शपथ घ्यायची आहे व जास्तीत जास्त स्पर्धकांनी आजच्या रेड मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन आपल्याला जनजागृती करायची आहे। तर त्या रेड रन बद्दल आयोजित केल्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो। याद्वारे आपण सर्व जनजागृती करूया असे मी आवाहन करतो। आपल्या देशाचा महत्त्वाचा धडा आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज एड्स जनजागृतीसाठी आणि याच्या निर्मूलनासाठी लोकांचं योगदानाच्या महत्त्व करणार आहे। आणि त्या आजच्या दिवशी आपण राष्ट्रीय एड्स निर्मूलन आणि महाराष्ट्र राज्य एड्स निर्मूलन संस्था याच्या अंतर्गत जिल्हास्तरीय एड्स निर्मूलन संस्थेच्या वतीनं आपण आज मिनी मॅरेथॉन आयोजित केलेले आहे। आणि त्याच्यामध्ये रोटरी नेहमी आपलं दातृत्व सिद्ध करणारे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि जवळ ग्रुप याच्या योगदानामुळे ही आपली मॅरेथॉन आपली यशस्वी होते। त्याच्यासाठी मी त्याची ऋणी राहील आणि याच्यामध्ये आपण युवकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या देशाच्या नेतृत्वामध्ये आपला मोलाचा वाटा आणि एड्स निर्माणासाठी मोलाचा वाटा द्यावा असं आवाहन करते।